कधी कधी फ्रीज पूर्ण भरलेलं असतं पण कळतच नाही की भाजी काय करू. आता हे तुम्हाला पण होतंय का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजही मला कळत नव्हतं की भाजी काय करू. आज माझे केस इग्नोर करा कारण उद्या माझा हेअर वॉश डे आहे आणि मी ऑइलिंग केलं होतं. फ्रीजमध्ये खूप भाज्या होत्या पण तरी पण मला कळणं गेलं होतं की काय करू, म्हणून मी आज झुणका भाकरी करायचं ठरवलं. आणि मी त्याच्यासाठी मिक्सरमध्ये मिरची, लसण आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं आणि त्याची फोडणी दिली. आता फोडणीमध्ये तेल, त्याच्यात आधी मोहरी टाकली, जिरे आणि कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते त्याच्यात घालायचं आणि त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मिरची खूप तिखट आहे आणि झुणका पण ना तिखटच छान लागतो भाकरीसोबत. नंतर त्याच्यात घालायचं चवीनुसार मीठ आणि हळद आणि ते थोडंसं परतून घेतल्यास त्या तेलामध्येच बेसन घालायचं आणि ते चांगलं त्या तेलामध्ये थोडंसं एक 5 मिनिट भाजू द्यायचं. म्हणजे ते चांगल्या त्याच्या अशा गाठी पण होत नाहीत जेव्हा आपण पाणी टाकतो त्याच्यात. आणि ते थोडंसं भाजल्यामुळं चांगली चव पण लागते त्याची. असं थोडंसं भाजलं की त्याच्यात पाणी घालायचं. आता पाणी थोडंच घालायचं. मी तर वाटीभर बेसन घेतलं होतं, मग वाटीभरच पाणी घालायचं. आणि कारण म्हणजे ते होत नाही, असं जास्त पातळ होत नाही. झुणका हा असा सुका सुकाच असतो, त्याच्यामुळं पाणी थोडंच घालायचं. तर हे चांगलं मी हलवून घेतलं आहे आणि त्याला 5-10 मिनिट मी वाफळायला ठेवते. तोपर्यंत काय आपण गप्प बसायचं नाही. आपण सगळा किचनवट्टा आवरून घ्यायचा आणि भाकरी करून घ्यायचं. आता भाकरीचं पीठ ह्यावेळेस जरा मोठंच आलं होतं, त्याच्यामुळं ना भाकरी थापायला पण फारच कष्ट करावे लागत होते मला. आणि बघा मी तिकडं कॉन्सन्ट्रेट करत होते भाकरीवर, तोपर्यंत ह्या मॅडमला पण पीठ पाहिजे होतं आणि तिनं पण भाकरी केली होती. आणि मी भाकरीला पाणी लावते तोपर्यंत हिनं सगळा त्या पिठाचा राडा करून ठेवला होता. आणि तिचा तो राडा कॅप्चर करेपर्यंत इकडं माझ्या भाकरीची पण वाट लागली होती. त्याच्यामुळे एक भाकरी आज चांगली झाली आणि एक कशी तरी झाली होती. माझ्या चेहऱ्यावरूनच कळत असेल तुम्हाला. पण म्हणलं असो, आता पीठ संपतच आलंय, तो असू द्या. आणि बघा ह्या मॅडमनी किती छान खेळले आहेत त्याच्यासोबत आणि मी पण खेळू दिलं. म्हणलं जाऊ द्या, आता सानू अभ्यास करत होती त्याच्यामुळे तिला मी खाली पण सोडू शकत नव्हते. आता काहीतरी करू द्यावंच लागतं, सगळ्याच गोष्टीला नाही नाही म्हणून जमत नाही. त्याच्यानंतर तिचे हात धुतले, पाय धुतले आणि आणि मस्त असा झणझणीत झुणका तयार होता. त्याच्यानंतर भांड्याची जाळी भरलेली होती, ते सगळे भांडे जागेवर ठेवून दिले आणि किचनवट्टा आवरून घेतला. आता आजचा व्हिडिओ जरा लॉंगच झालाय, मला वाटतं ह्याच्यावर लॉंग व्हिडिओ बनला असता, पण चला बाय.